नमस्कार. गीता टी स्वाती जेम्स या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, संत तुकाराम महाराज एका अभंगात पांडुरंगाला म्हणतात, हाच माझा ध्यास सदा सर्व काळ, न्यावयासी मूळ येसी कधी. आषाढी एकादशी जवळ आली की सगळ्या वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनाचे अगदी वेध लागतात आणि त्यांच्या मुखी एकच असतं, ध्यास हा जीवाला पंढरीची जाऊ, वैकुंठीचा राणा डोळाभरी पाहू. कविवर्य बाभ बोरकर एका कवितेत काय काय हवंय ते सांगताना म्हणतात, शास्त्रांचा अभ्यास हवा परी मानव्याचा ध्यास हवा. नुकतंच ज्यांचं निधन झालंय ते हरित क्रांतीचे जनक डॉक्टर स्वामीनाथन यांना भूक मुक्तीचा ध्यास होता. मंडळी, ह्या चार वेगवेगळ्या दिसणाऱ्या अगदी स्वतंत्र असणाऱ्या गोष्टींमध्ये एक शब्द कॉमन आहे आणि तो म्हणजे ध्यास. हो, ध्यास. मनात असलेली एखादी गोष्ट पूर्ण होईस्तोवर आपण ती क्षणभर देखील विसरत नाही आणि त्या अर्थाने आपण त्या गोष्टीचा ध्यास घेतलेला असतो. जगातली मोठी मोठी अवघड कार्य देखील ध्यास घेतल्याशिवाय पार होऊच शकत नाहीत, हो ना? आज आपण अशा एका क्षेत्राविषयी बोलणार आहोत की ती परीक्षा पास होण्यासाठी, ती पदवी मिळवण्यासाठी जी परीक्षा द्यावी लागते, ती परीक्षा पास होण्यासाठी ध्यास घेतल्याशिवाय काहीही शक्य नाही. The Chartered Accountancy exam or CA exam is one of the toughest exam to crack, असं लोक स्वानुभवानं म्हणतात. तर सनदी लेखापाल, खरं तर हा शब्द फारसा वापरात नाहीये. चार्टर्ड अकाउंटंट किंवा CA म्हटलं तर आपल्याला पटकन कळतं. हा चार्टर्ड अकाउंटंटचा व्यवसाय ग्लोबल आहे. अर्थक्षेत्रात याला प्रचंड वलय आहे आणि एक प्रकारचा दबदबा देखील आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची चक्र अशी हलती चालती फिरती ठेवण्यासाठी महत्वाचं योगदान देणारे हे चार्टर्ड अकाउंटंट्स म्हणजे जणू इंजिनियर्सच असतात, हो ना? मंडळी, आज आपण अशा एका चार्टर्ड अकाउंटंट कन्येला भेटणार आहोत आणि ही कन्यका तिच्या प्रोफेशन बद्दल काय सांगतेय ते जाणून घेणार आहोत. हे संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ओळख नवदुर्गांची या मालिकेअंतर्गत आजची आपली पाहुणी आहे चार्टर्ड अकाउंटंट पूर्वा अमेय कुलकर्णी, माहेरची पूर्वा मिलिंद भिसे. पूर्वा, तुझं आजच्या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद. मंडळी, पूर्वा ही प्रॅक्टिसिंग CA आहे. गेली 11 वर्ष पूर्वा प्रॅक्टिस करतेय आणि त्यापैकी आताची 7 वर्ष पूर्वा PG भागवत LLP या CA फर्म मध्ये पार्टनर म्हणून काम करतेय. पूर्वानं ACCA UKचा IFRS या नावाचा डिप्लोमा पूर्ण केलाय. तसंच सर्टिफिकेट कोर्स इन फॉरेन्सिक अकाउंटिंग अँड फ्रॉड डिटेक्शन हे पण पूर्वानं यशस्वीपणे पूर्ण केलेलं आहे. पूर्वा, तुझं शिक्षण ऐकून तर भारी वाटलंच, पण अजून थोडं तुझ्या व्यवसायाबद्दल आम्हाला काही स्पष्ट करशील? मी एक प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि प्रामुख्याने स्टॅट्युटरी ऑडिट किंवा स्टॅट्युटरी ऑडिट अश्युरन्स हा माझा कार्यक्षेत्र आहे. थोडक्यात कळेल असं सांगायचं तर बॅलन्स शीट वरती आम्ही सही करतो. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की पेपरात कुठलाही घोटाळा झाला, अरे ऑडिटर काय करत होता. म्हणजे इतकी महत्वाची भूमिका पार पाडायला लागते. माझं ऑडिट हे कंपनी, कॉर्पोरेट आणि नॉन कॉर्पोरेट लाईक ट्रस्ट आहेत, काही इंडिव्हिज्युअल्स आहेत, या सगळ्यांना समावेश करून घेतं. हो, पण म्हणजे तू जेव्हा म्हणालीस की महत्वाची भूमिका आहे तेव्हा तेवढी जबाबदारी पण येते त्याची. अगदी अगदी. म्हणजे कुठल्याही गोष्ट कुठल्याही नाण्याला एक बाजू नसते. कुठलीही गोष्ट वन साइडेड पाहू नये, पाहता येणं शक्यही नाहीये.
तर महत्वाची भूमिका निभावताना महत्वाची त्याच्याबरोबर येणारी जबाबदारी त्या अनुषंगिक स्टॅट्युटरी ऑडिटर नावाभोवतीचं एक वलय आहे, त्या वलयाबरोबर एक जबाबदारी पण खांद्यावरती येते आणि ती पेलायला लागते, तेव्हा माझा आहे संबंध असं नाहीच करता येणार. बरं पूर्वा, तू जे तुझं शिक्षण सांगितलंस त्यावरूनच आपण पुढे जाऊयात की जे कोणी या क्षेत्राशी अजिबात संबंधित नाहीयेत त्यांना रिझल्ट खूप टफ लागतो सीएचा इतकंच माहिती असतं. म्हणजे शेकडो नाही हजारो व्यवसाय आहेत आणि कित्येक व्यवसायांच्या परीक्षा असतात, पण सीए सारख्या अशा मोजक्याच परीक्षा आहेत ज्यांचे रिझल्ट हे वर्तमानपत्रामध्ये छापून येतात आणि त्याच्या टॉपर्सची नावं पण येतात. तर समाजात एकूणच अशी धारणा आहे की हे खरंच टफ आहे. तर तुला ह्याच्यामध्ये तुझी आयडेंटिटी प्रूव्ह करताना काय काय अनुभव आले? सो सीए ही एक नॅशनल लेवलवरची एक्झाम आहे आणि प्रामुख्याने 3 भागामध्ये डिवाइड झालेला आहे, फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि सीए फायनल. इंटरमिजिएट आणि सीए फायनल याच्यामध्ये 3 वर्षाची आर्टिकलशिप म्हणजे जो प्रॅक्टिकल ट्रेनिंग एक्सपिरियन्स घ्यायला लागतो. आता माझ्या बाबतीत म्हणशील तर फाउंडेशन आणि इंटरमिजिएट हे पहिल्या फटक्यात पार झालं. वा, खासच. पण रिझल्टची एक खासियत अशी आहे की जो काही सिलेबस आहे तो वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये डिवाइड केलेला असतो. प्रत्येक पेपरला 40 मार्क म्हणजे 40% तरी पासिंग पाहिजे आणि त्या ग्रुप मध्ये टोटल 50% मार्क्स पाहिजे. म्हणजे प्रत्येक विषय कॉम्बिनेशन जर झालं तरच तुम्ही पास होता. बरं, म्हणजे प्रत्येक विषय हा स्वतंत्रपणे 40 मार्क पासिंग मिनिमम आणि सगळा ग्रुप, एका ग्रुपमध्ये किती विषय असतात? लेव्हल प्रमाणे आहे, 2, 3, 4 असे डिवायडेड आहेत. आता फायनलला असताना माझा पहिला ग्रुप हा पहिल्या फटक्यात निघाला, पण दुसरा ग्रुप माझा 4 मार्कांनी एका पेपरासाठी राहिला आणि मग ते परत द्यायला लागले. पण अगेन दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो दुसरा ग्रुपही निघाला आणि मग खरोखर सीए पूर्वा भिसे असं. पण म्हणजे हे काही सहज नाही, जिद्द, चिकाटी, सातत्य या सगळ्या गोष्टी इज इक्वल टू चार्टर्ड अकाउंटंट. एटीकेटी नाही ना, आयदर आर या पार, बॅकलॉग नाही, आर या पार हा शब्द छान आहे. खरंच हे अवघड आहे. पण आता शिक्षण पूर्ण झाल्यावरच्या आपण टप्प्याकडे जाऊयात की शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीऐवजी स्वतःची प्रॅक्टिस हे तू का प्रिफर केलंस? मी आर्टिकलशिप पीजी भागवत मध्ये करत होते. आर्टिकलशिप करतानाच डोक्यात एक महत्वाकांक्षा होती की आपण स्वतःची प्रॅक्टिस करायची आणि स्टॅट्युटरी ऑडिट्स किंवा ऑडिट्स याच क्षेत्रात करायचं याबद्दलही मी खूप ठाम होते. 2016 साली मला ती संधी पण आली, मी इथे पार्टनर झाले आणि त्याच्या पुढे स्वप्न एक साकार झालं. घरच्यांचा सपोर्टही हे करताना मिळाला. त्यामुळे प्रॅक्टिस करायची हे पहिल्यापासून ठरलं होतं, नोकरी नाही करायची असं नव्हतं, पण प्रॅक्टिस करायची एवढं नक्की होतं आणि तू ते त्याप्रमाणे प्रत्यक्षात आणलंस. पण असं पण आहे ना की स्वप्न खूप जण पाहतात, त्यासाठी धडपड पण खूप जण करतात, पण तू आता ह्या तुझ्या ज्या आपल्या गप्पांमध्ये उलगडताना एकाच मुद्द्यावरती तू या 2 शब्द वापरलेस महत्वाचे, महत्वाकांक्षा आणि स्वप्न. तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी म्हटलं तसं सगळेजण करतात, पण महत्वाकांक्षा हा तुझा शब्द फारच छान आहे याच्यासाठी की तू ते जिद्दीनं पूर्ण केलंस. म्हणजे शिक्षण पूर्ण केलंस आणि प्रॅक्टिस करताना सुद्धा महत्वाकांक्षा जी तुझी होती प्रॅक्टिस प्रिफर करण्याचं कारण त्याप्रमाणे तू करतेस, हे ऐकून म्हणजे खूपच छान वाटतंय. आता आपण जे सीए पूर्वा भिसे असं जर पूर्ण झाल्यावर तुला छान वाटलं म्हटलीस त्याच्याचकडे मी वळतेय की सीए पूर्वाश्रमीची पूर्वा भिसे आणि आताची पूर्वा कुलकर्णी, तर ह्याच्या मागे सीए हे जे पदवी जोडलेली आहे, तर असं ही म्हणजे असं म्हणताना सीए पूर्वा कुलकर्णी असं म्हणताना हा सीए शब्द काही असा आपोआप सहजच पदरात पडलाय असं नाहीये, ओढीत पडलाय असं नाहीये. तर त्याच्यासाठी तू प्रॅक्टिस मध्ये जे काही कष्ट घेतेस, चॅलेंज रोज उठून नवीन चॅलेंज असतं तुमच्या व्यवसायात. तर मी आता सुद्धा तू इथे आल्यानंतर तुझे किमान 5 ते 6 फोन झालेले आहेत, पूर्वा चल ना सुरू करूयात, पूर्वा चल ना सुरू करूयात. नाही, पूर्वाचे फोन काही संपत नाहीये.
तर ही गंमत आता सहज म्हणजे ह्याच्यावरनं ही जी तुमची चॅलेंजेस आहेत, तर घरच्या आघाडीबद्दल काय सांगशील? म्हणजे घरच्या आघाडीचा पाठिंबा या अर्थाने आपण याच्याकडे बघूयात. घरी 4 जणांचा आता भक्कम सपोर्ट आधार 4 जण, आई वडील आणि इक्वली सासू सासरे. आई वडिलांनी मोठं केलं, उभं केलं, ती ताकद दिली, पण सासू सासऱ्यांचा तेवढाच खंबीर आधार आहे. तू बिंदास जा, आम्ही घरी आहोत, आम्ही इकडचं सांभाळतो, इन्क्लुडिंग माझ्या लहान मुलाचं शेड्यूल, अवनीशचं शेड्यूल, शाळा, हे सगळं ते सांभाळून घेतात आणि म्हणूनच ते शक्य झालं त्या सपोर्ट शिवाय. म्हणजे तुम्ही मुली आजकालच्या बाहेरच्या एवढ्या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये जे तुम्ही करिअरचे झेंडे रोवता आहात, तर ते झेंडे रोवताना तुम्हाला भरभक्कम मागे पाठीशी हे 4 जण तुझ्या बाबतीत आहेत. त्यामुळे म्हणजे हे मला काय आठवलं माहितीये, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ जसे म्हणतात, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तसं एका अर्थाने हे 4 जण तुझ्या पाठीशी आहेत. आणि आणखीन तिथे सहज आठवलं म्हणजे पूर्वीच्या काळी बाई घरात आणि पुरुष बाहेर, आणि त्यामुळे एक सहज निर्माण झालेला वाक्प्रचार की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. तर तुझ्याबद्दल असं म्हणता येईल की तुझ्या यशाच्या मागे तुझी ही कुटुंब ही चौकट तुझ्या मागे आहे. येस. आणि आता हे झालं तुझ्या आई वडील सासू सासऱ्यांबद्दल, पण तुमच्या कॉमर्समध्ये जो कन्सेप्ट आहे की एव्हरी एंट्री इन अकाउंट्स रिक्वायर्स अ करस्पॉन्डिंग अँड अपोजिट एंट्री इन डिफरंट अकाउंट. तर हे जे तुमच्या संसारामधलं हे जे करस्पॉन्डिंग अकाउंट आहेत म्हणजेच तुझे मिस्टर, तर यांच्याबद्दल, त्यांच्या सपोर्ट बद्दल तू काय सांगशील? अमेय माझा नवरा तोही चार्टर्ड अकाउंटंटच आहे. तो कंपनीमध्ये फायनान्स मॅनेजर आहे. सो मी ऑडिटर आहे आणि तो कंपनीमध्ये काम करतो. सो दोघंही चार्टर्ड अकाउंटंट असलो तरी दोघांच्याही कामाचं स्वरूप हे कम्प्लिटली वेगळं आहे. पण सेम प्रोफेशन मध्ये असल्यामुळे प्रोफेशनचे खाच खळगे, का उशीर होतो किंवा काय मी कुठे जास्त प्रायोरिटी देते आहे हे त्याला पटकन कळतं. वेगळं सांगायची देते आहेस किंवा द्यायला हवी आहेस हे पण हा. सो बऱ्याच वेळा असं होतं की अरे घराकडे नाही लक्ष देता येते, पण तेव्हा तोही समजूत काढतो कारण तोही त्याच प्रोफेशनचा एक भाग आहे. बरोबर आहे. आता तू मगाशी जो उल्लेख केलास डिप्लोमा FRS मी केला, तो मी माझा मुलगा साधारण 1.25 वर्षाचा असताना मी केलं. सो मॅटर्निटीवरनं ऑफिसही जॉईन झालेलं होतं. त्या काळामध्ये रविवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 आम्ही लेक्चर्स करायचे. किती काळाचा कोर्स होता हा? तो 3-1 महिने मी असे लेक्चर्स करायचे. तेव्हा साधारण 1.25 वर्षाच्या मुलाची पूर्णपणे काळजी रविवारी तो घ्यायचा आणि मी बिनधास्त बाहेर पडायचे, कारण त्यावेळेला तो कोर्स करणं ही माझ्या दृष्टीने ती काळाची गरज होती. आणि आपण भारतामध्ये काही चेंजेस होत होते आमच्या अकाउंटिंगच्या ह्याच्यात, त्याच्यासाठी हा कोर्स करणं गरजेचं होतं. सो हा सपोर्ट त्याचा तेव्हा मिळाला. म्हणजे 1.25 वर्षाच्या मुलाला पूर्ण दिवस सांभाळणं हे सुद्धा 3 महिने, आठवड्यातनं 1 दिवस का होईना, आणि नंतर अभ्यासही तुला करायला लागलाच असेल ना त्याच्यासाठी परत सांभाळलेला आहे त्यांनी. म्हणजे असं नाहीये की राहिला, असं नाहीये की तू तिथे जाऊन आली चला बाबा आता आपली मुलाची जबाबदारी संपली, असं काही नाही. त्या सपोर्ट. आणि बऱ्याच वेळा कधी कधी असं होतं की कुठला तरी पॉइंट असतो ज्याच्यावर डिस्कशन जी होतात. असं नाहीये की CA म्हणून आम्ही फक्त घरी अकाउंट्स आणि टॅक्स बद्दलच बोलतो, पण जेव्हा गरज पडेल तेव्हा तो एक हक्काचा माणूसही आहे. पण मग आता ह्यालाच जोडून एकाच व्यवसायात जेव्हा तुम्ही दोघही जण आहात, हे परत त्यातलं तुमचं काय डिफरन्स आहे की टेबलाच्या एका बाजूला तू ऑडिटर म्हणून आणि टेबलाच्या दुसऱ्या बाजूला तो कंपनीत नोकरी करत असल्यामुळे ऑडिटी म्हणून, हे वेगळे पण सोडलं तर बाकी तुम्ही एका प्रोफेशन मध्ये आहात. पण म्हणून कधी तुला या एका प्रोफेशन मध्ये नवरा बायको असण्याचे फायदे तोटे काय अनुभवायला मिळालेत? मला तर फायदेच जास्त दिसतात, तोटे मला अजून तरी कधी जाणवले नाहीये. येऊ पण नाही, वाटू पण नाहीत कुठले तोटे असे. पण काय म्हणायचं, वर्क प्रेशर किंवा CAच्या भाषेत तू म्हणशील तर ड्यू डेट्स प्रेशर जे असतं तेव्हा त्याचा नक्कीच सपोर्ट होतो. काही वेळा टेक्निकल मुद्द्यांवरती सपोर्ट होतो. सो मला तोटे खरंच नाही आतापर्यंत काही जाणवले, फायदेच खूप. चांगली गोष्ट आहे आणि अशीच राहू देत ही गोष्ट. पण मला हे काय विचारावं असं वाटलं माहितीये,
अभिमान सिनेमा, कदाचित तो आमच्या पिढीचा असेल पण तुम्ही तो पाहिलेला असेलच. अमिताभ आणि जयानी काम केलेला अभिमान, ते दोघंही गायन क्षेत्रामध्ये होते. आणि मग जशी बायकोची कीर्ती वाढायला लागली, हे तुझ्याशी तसं रिलेट करू नकोस, पण तरीही एका क्षेत्रात असल्यामुळे जर काही इगो क्लॅशेस निर्माण झाले तर म्हणून मी हा प्रश्न विचारला की तोटे या अर्थाने. नाही, इगो तर नक्कीच नाहीये दोघांमध्ये, आणि त्यामुळे इट्स ऑल वेंट स्मूथ. छान. हे आणि कायमस्वरूपी असंच राहू देत. तुमच्या दोघांमध्ये इतकं अंडरस्टँडिंग आहे की असे कधी प्रसंग येणार पण नाही. मला वाटतं आपण कधी पूर्वी गप्पा मारल्या तेव्हा अवनीश तुझ्या मुलाचं नाव सांगितलं होतंस. केवढा आहे तो? किंवा आता तू कोर्स करताना म्हणालीस की तो 1.25 वर्षाचा होता, तर आता त्याचं वय काय आहे, कितवीत आहे? आणि तुम्ही त्याला, म्हणजे तुम्ही पेक्षाही तू आई म्हणून त्याला क्वालिटी टाइम कसा देतेस? आता 8 वर्षाचा आहे. क्वालिटी टाइम म्हणजे तर जेव्हा ड्यू डेट्स असतात तेव्हा नक्कीच नाही जमत, किंवा रात्री उशीर होतोच. पण एरवी प्रामुख्याने रोज रात्री एक गोष्टीचं पुस्तक, छोटं पुस्तक असेल तर, किंवा एक गोष्ट वाचायची, हे आमचं ठरलेलं असतं. गप्पा मारायला दोघांनाही आवडतात, वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करायला आवडतात, आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला एकत्र करायला आवडतात. तोच आमचा काय म्हणजे क्वालिटी टाइम आहे. मी कधी कधी काही ज्वेलरी वगैरे करत असेल तर तेही तो माझ्या बरोबर एन्जॉय करतो, उत्साही आहे. सो हा क्वालिटी टाइम, सो जो आहे तो फ्रुटफुल क्वालिटी टाइम. हे छान आहे, भारी आहे. पण मंडळी, माझ्या इथे एक गोष्ट लक्षात आली की कोणतंही नवीन काही पायंडा पाडायचं असेल, चांगल्या प्रथा निर्माण करायच्या असतील, एखाद्या गोष्टीचं पुनरुज्जीवन करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला उंबऱ्याबाहेर पडून, म्हणजे बाहेरच्या जगात मी काहीतरी कर्तृत्व गाजवेन अशी काहीच अजिबात गरज नाहीये. आणि माझा आत्ता जो संदर्भ आहे तो वाचन संस्कृती रुजवणे ह्याच्यासाठी आहे. माझ्या सहज लक्षात आलं पूर्वा की तू त्याला रोज एक गोष्ट वाचून दाखवतेस किंवा गोष्ट सांगते आणि त्याशिवाय तुम्ही झोपत नाही. तर मंडळी, हा मुद्दा आपण अतिशय लक्षात ठेवण्यासारखा आणि आपल्या स्वतःच्या दैनंदिन आयुष्यामध्ये हा अंमलात आणण्यासारखा आहे की घरातल्या छोट्यांना मोबाईल पासून दूर करा, त्यांचं टीव्हीवरचं कार्टून कमी करा, आणि त्यांना रोज एखादी गोष्ट वाचून दाखवल्याशिवाय आपणही झोपायचं नाही. आणि त्यांना एकदा सवय लागली की पूर्वा तुझ्या बाबतीत म्हणता येईल की अवनीश हा भविष्यात जेव्हा एक समृद्ध माणूस, एक समृद्ध व्यक्तिमत्व म्हणून होईल, तर तेव्हा हे तू जे त्याच्यात रुजवलेलं आहेस वाचनाचं वेड म्हणूयात आपण, त्याचा त्याला नक्की भविष्यात फायदा होणार आहे. तर मला हे खूप आवडलं आणि मला त्याच्याबद्दल एखादं मिनिट इतकं बोलावंसं वाटलं, म्हणजे भारी. पूर्वा, आकडेमोड करण्यामध्ये तुम्ही लोक एकदम माहीर असता आणि त्यामुळे साहजिकच आहे परफेक्शनिस्ट असता. तर डे टू डे रुटीन मध्ये तू हे तुझं वर्क लाईफ बॅलन्स कसं काय मॅनेज करतेस? आम्ही परफेक्शनिस्ट असल्याशिवाय आमच्या बॅलन्स शीट टॅलीच होणार नाही, त्यामुळे आम्हाला परफेक्शनिस्ट असायलाच लागतं. गरजच आहे तुमची. परफेक्शन अचीव करण्यासाठी प्लॅनिंग फार महत्वाचं आहे. सो माझं जरा शेड्यूल ना आखीव रेखीव असतं. आठवड्याचं, महिन्याचं असं प्लॅनिंग झालेलं असतं. प्लॅनिंग करताना कामाच्या प्रायोरिटीज काही सेट करायला लागतात. त्या प्रायोरिटीज सेट करताना काही वेळ स्वतःसाठी आणि काही वेळ कुटुंबासाठी हाही द्यायला लागतो, कारण शेवटी स्ट्रेसचं काम आहे. सो तो स्ट्रेस बर्स्ट होण्यासाठी पण स्वतःसाठी डेडिकेटेड वेळ हा देणं गरजेचं आहे. तसंच काही वेळ मी व्यायामासाठी पण त्या प्लॅनिंग मध्येच आखून ठेवलेला आहे. प्लॅनिंग शिवाय शक्य नाही होत. पण म्हणजे असं आहे ना की सकाळी उठायचं आणि म्हणायचं आज मी हे 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 एवढ्या सगळ्या गोष्टी मी आज पूर्ण करेन, आणि रात्री दमून भावून घरी आल्यावर अंथरुणावर पडल्यावर आज काय काय झालं बुवा, तर जेवढं ठरवलं होतं त्या 100 गोष्टीतल्या 80 गोष्टींवर फुल्या. तर असं तुझ्या या प्लॅनिंग मुळे होत नाही तुझ्या बाबतीत? नाही, साधारण 70 ते 80% तरी फुलफिल अचीव करतेस तू ते ठरवलेलं. 100% शक्य नाही. नाही, पण ठीक आहे ना, एवढं सुद्धा, म्हणजे मी 80-20 म्हटलं की 80% अपुऱ्या राहतात, तर तुझ्या 20% अपुऱ्या राहतात. हे भारीच आहे. येस, आणि हे आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे. आणि मग हे पण तू म्हणजे ठरवतानाच मला वाटतं ठरवत असावीस की जे अचीव करण्यासारखं आहे तेच प्लॅन करायचं. म्हणजे ऑप्टिमिस्टिक नुसतेच लिस्ट नाही, म्हणजे आदर्श वेगळा आणि व्यावहारिक वेगळा, हे दोन्ही विचार तुला प्लॅनिंग करताना करून जमायला लागतं. आणि नुसतं प्लॅनिंग नाही, त्याचं एक्झिक्युशन पण. येस,
आदर्श म्हणजे मी म्हंटल की कसं आज हे व्हायला हवंय, अहो खरंच आज हे व्हायला हवंय, पण व्यावहारिक दृष्ट्या ते होणार आहे का ह्याचा बॅलन्स. म्हणून मी तुला जेव्हा वर्क लाईफचं बॅलन्सिंग आणि ते मॅनेजमेंट म्हटलं तर ते हे तू छान सांगितलं. जेव्हा मुलगा लहान असतो तेव्हा करिअरही तेवढंच लहान होतं. सो दोन्ही बरोबर ग्रो होत आहे, दोन्ही बरोबर ग्रो होत आहे. तेव्हा प्लॅनिंग गरजेचं होतं. छान छान. आता स्त्रियांच्या एका आवडत्या विषयाकडे किंवा फेस करायला लागतं सगळ्यांनाच या विषयाकडे की सणवार किंवा घरातलं एखादं कार्य असेल तर तुझा कल हा कामाकडे जास्त असतो की कसं. म्हणजे सणवार आणि आमच्या कामाच्या डेडलाईन्स हे अनोखं नातं आहे. हातात हात घालून येतात, हातात हात घालून येतात. म्हणजे जसा श्रावण, गौरी, गणपती, तू नवरात्र, म्हणजे तू मगाशी म्हणालीस की मी 5 फोन मध्ये चालू होते आणि आपल्याला चालू करायचं होतं. सो हे काम तर चालूच होतं, त्या डेडलाईन्स आत्ताच असतात. पण मी मगाशी म्हटलं तसं की प्लॅनिंग केलं की मला कुठल्या दिवशी काय करायचं आहे त्यानुसार काम करता येतं. सणवार मॅनेजही करता येतात. म्हणजे सणवारालाही तेवढंच महत्व देता येतं कारण तेही कुठेतरी एक स्ट्रेस बस्टर्स आहेत तुमचे. आता बऱ्याच वेळा असं होतं की गौरी आहेत आणि कुठली तरी मीटिंग आहे. सो मग घरात गौरी बसवायच्या आणि बाहेर पडायचं. पण तेव्हा घरच्यांचाही सपोर्ट असतो की नाही तू जा, आम्ही आहोत, बेसिक मी करून देणं. पण शेवटी ते घरी करणं ह्याच्यातही एक आनंद आहे आणि तेव्हाच मी कामही करू शकते हा पण दुसरा आनंद आहे. त्यामुळे म्हणजे ते होतं, दोन्ही गोष्टींना तू समान न्याय देतेस. कुठल्याच एक गोष्टीवर अन्याय होतोय आणि एक गोष्ट अति करतेस अशातला भाग नाहीये. ह्यातलं एक तू मंगळागौरीची गंमत मला सांगितली होतीस. सो माझी मंगळागौर होती सासरी नाशिकला आणि पहिली दुसरीच मंगळागौर होती आणि दुसऱ्या दिवशी मीटिंग होती. सो मी संध्याकाळी पुण्याला निघून आलेले होते. सो मंगळागौर मी फक्त दिवसभर केली, रात्रीचं जागरण काही केलं नाही. अगदी मंगळागौरीची आरती, मागचं आवरण हे सुद्धा सगळं माझ्या सासूबाईंनी केलं. पण मी म्हणेन की मी जे काम करते आहे तीच माझी खरी पूजा आहे. आणि मंगळागौरीनं सुद्धा तुझ्याकडून दिवसभर सेवा करून घेतली, पूजा करून घेतली आणि मग तुलाच ही बुद्धी दिली की नाही हेही महत्वाचं आहे. छान छान वाटलं ऐकून. पण आणि हे पण आहे याच्यामध्ये की आधी लगीन कोंदाण्याचे असं करताना तू गड पण राखलास आणि म्हणजे गड आला सिंह गेला असं नाहीये, गड आणि सिंह दोन्ही तू मॅनेज करतेस. छान. तुमच्या व्यवसायामध्ये जो पूर्वा एक प्रकारचा स्ट्रेट फॉरवर्डनेस लागतो तो तुझ्यामध्ये आहे, त्याप्रमाणे तुझे विचार आहेत आणि त्याप्रमाणे तू तुझं जीवन जगते आहेस. तर त्याच्याबद्दल खरंच शाबासकी तुला माझ्याकडून. पूर्वा, एका बाजूला तुझ्या कष्टाचं कॅपिटल आणि दुसऱ्या बाजूला माझ्या आपल्या प्रेक्षकांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा रूपी ऍसेट्स, ह्या दोन्हींमुळे तुझ्या करिअरचं बॅलन्स शीट हे नेहमी जुळलेलं राहील यात काही शंका नाही. आज तू आमच्या इथे आलीस त्याबद्दल तुझे मनपूर्वक धन्यवाद आणि तुझी उत्तरोत्तर अशी आणखी प्रगती कायम होत राहो यासाठी तुला अनेक 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 शुभेच्छा. थँक्यू. चला थांबूयात आता. अरे हो, एक महत्वाचं राहिलंच की या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अद्यापपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. धन्यवाद.